हॅलो नमस्कार, मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता ना आज आहे शनिवार आणि सकाळी आमच्या घरी जनार्दन स्वामींचे शिष्य येऊन गेलेले आहेत। ते सारे पाहुणे आलेले आहेत आणि आम्ही आता कुठे निघालो, काय धमाल करतो हे तुम्ही बघत राहा। आणि हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर चला, माझ्या घरी आलेले हे पाहुणे तुम्ही सगळेच यांना ओळखता। आत्या आली लग्नाला या व्हिडिओमध्ये हे सगळेच तुम्ही बघितलेले आहेत। तर हे माझे सगळे भाचे आहेत आणि ही माझी नात आहे अहिल्या, ही सुनबाई आणि हा आमचा नातू आहे प्रताप। खूपच गोड पोरं आहेत आणि ही माझी भाची। आता माझ्या अजून 2 भाच्या आलेल्या होत्या, मग आम्ही सगळे निघालो आणि इथे बघा सौरभ दादा आम्हाला बाय करतोय। तर आता आम्हाला जिथे जायचं होतं ना तिथे आम्ही पोहोचलो। तर हे नेहमी नाशिकमध्ये येत असतात, तर आज ते आलेले होते मिसळ खायला। तर मला म्हटले आत्या चल आमच्याबरोबर मिसळ खायला। मग ओम, मी आणि विभूती आम्ही फर्स्ट टाईमच यांच्याबरोबर गेलो, पण खूप छान मजा आली। तर आम्ही नाशिकमध्ये ग्रेप एम्बसीलाच गेलेलो होतो आणि खूप मस्त। तर बघा, मी ना आता ग्रेप एम्बसीला आलेलो आहे आणि खूप सारे ठिकाणे नाशिकमध्ये, पण या पोरांना सगळ्यांना ग्रेप एम्बसीच आवडते आणि हे सिन्नरवरनं आलेले आहे बरं का। मी नाशिकलाच राहते। हा, ही तुम्ही ओळखता नाही बघा किती छान उंट आहे। आज किती गर्दी बघा इथे, सॅटरडे संडे। आता याच्या आधी पण मी ग्रेप एम्बसीचा एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, जेव्हा मला हास्य जत्रेचे कलाकार तिथे भेटलेले होते। पण आमच्या इथे ना खूपच ही मिसळ फेमस आहे। आता जे कोणी नाशिकचे आहेत किंवा जे इथे मिसळ खायला येऊन गेलेले आहेत त्यांना माहीत आहे। आणि द्राक्षाच्या बागेमध्ये ही मिसळ आहे, आर्टिफिशियल द्राक्ष पण आहे। आता इथे माझी ना ही अजून एक नात आहे चेरी आणि हा एक नातू आहे। तर सगळेच आलेले होते, आमच्या भाच्या आलेल्या होत्या, जावई पण आलेले होते। मग काय सगळ्यांनी मिळून मस्त मिसळ ऑर्डर केली आणि मिसळ ना खरंच त्या दिवशीची खूपच छान होती। मठ्ठा जिलेबी हेही तिथे असतं आणि मग काय सगळ्यांची इथं मिसळ घ्यायला सुरुवात झाली। तर मिसळची ना चव खरंच खूप छान होती। मग आम्ही छान अशी मिसळ एन्जॉय केली आणि मग भरपूर साऱ्या गप्पांमध्ये ही मिसळ चालू झाली। आता ना जरी नाशिकमध्ये राहत असले, नाशिकमध्ये येत जात असले, पण एवढ्या काही भेटीगाठी आमच्या काही होत नाही। पण आज त्यानिमित्ताने इथे आज सगळे भेटले तर मला खूपच छान वाटलं। मिसळ खाऊन झाली आणि मग आमचे पोरं गेले मस्त तिथे खेळायला आणि तिथे ना लहान मुलांना खेळायची खूपच छान सोय केलेली आहे। तर खूप छान ते तिथलं वातावरण पण आहे आणि गार पण खूप आहे। ही ना माझ्या भाचीची मुलगी आहे चेरी। तर आज तिच्यामुळे मीही झोक्यावर बसले आणि मस्त आम्ही दोघींनी झोका घेतला। आमच्या भाच्या बघा कशा बसल्या बेंचवर, कसली आठवण येते। हा, ही सुनबाई आहे बरं का। एका व्हिडिओ मध्ये मी दाखवलेलं आहे तिला। तुला शाळेत नाही जायचंय का? ह्या भाच्या आहेत आणि त्यामध्ये माझी एक सुनबाई पण आहे, जी की माझ्या मोठ्या बहिणीची सून आहे आणि तिचा नातू पण होता स्वराज, म्हणजे आमचा नातू। मग अहिल्या आणि स्वराज मस्त ट्रेनमध्ये बसले आणि त्यांना खूपच आनंद होत होता। आता इथे ना खूप अशी खेळण्याची सोय केलेली आहे, त्यामुळे मुलांना खूप नादी लागतात मुलं। आणि आमची चेरी बघा कशी बघत होती, ते पोरं त्यात बसलेले होते पण चेरीला खूपच आनंद होत होता आणि ती त्यांना बाय करत होती। त्यानंतर ना इथे एक गेम होता आणि मग त्यात माझा भाचा पार्टिसिपेट झाला। तू लटकून झाला का, तुला टेडी भेटलं का? अर्चनाला गिफ्ट आहे। अर्चना तुझ्यासाठी बघ सोनूचं किती स्ट्रगल चालू आहे। अर्चना तू आली नाही म्हणून बिचारा। पोरांनो तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल? आम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे त्यांच्यावर। कोणासाठी? टेडीसाठी चाललंय का? अर्चनासाठी ते टेडी घेऊनच जातील। गेम असा होता की 3 मिनिटं लटकल्यावर एक टेडी भेटणार होतं। अर्ध्या मिनिटाने गेम गेला, पण आनंद मात्र खूप आला। मग काय तिथून आम्ही पुढे निघालो आणि मग इथे आमच्या चेरीला कुठे बसायला भेटलं नव्हतं, म्हणून विभूती आणि चेरी, अहिल्या, स्वराज मस्त या ट्रेनमध्ये बसले। आता सगळ्यांचेच बाळ बसणत होते, म्हणून मग मीही माझ्या बाळाला म्हटलं चल बस। तर अशी ही ट्रेन तिथे सुरू झाली आणि मग विभूतीला ना खूपच कसं तरी होत होतं।
फोटो काढायचा आहे. सगळे असे रांगेत उभे राहिले आणि हे शोधताय फोटोग्राफर कोणीतरी की कोणीतरी येईल ना आमचा फोटो काढायला. बिचारे ते कुठे कुठे शोधायला चालले आणि फोटोग्राफर. आणि हे सगळे बघा असे उभे राहिलेत बिचारे फोटो काढायला. आणि फायनली एक फोटोग्राफर सापडून आणलेला आहे प्रवीण दादाने. त्यानंतर ना आमच्या जावयांनी आणि प्रवीण दादाने एक फोटोग्राफर शोधून आणला. मग आम्ही खूप फोटो काढले आणि गेटच्या बाहेर निघाल्यानंतर तिथे असे ज्यूस होते वेगवेगळ्या प्रकारचे. मग इथे आम्ही सगळे चेरीला घेऊन बसलो आणि तिला ज्यूस पाजत होतो, कारण चेरी सगळ्यात लहान होती. निकिता, अलिक्षा, रिंकू ह्या पण तिच्याजवळ होत्या. आणि इथे ना एक जामून शॉट भेटत होते, ते खूपच छान लागत होतं बरं का. विभूती तिला ते जामून शॉट पाजत होती. आणि इथे स्वराचं तोंड बघा, ते पिऊन झाल्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे असे ज्यूस होते. सर्वांनी ते एन्जॉय केले. मग काय, आता वेळ आलेली आहे निघण्याची. तिथे आम्ही खूप सारे फोटो पण काढले आणि आजचा दिवस ना खरंच खूप छान गेला. आणि ऊनही खूप लागत होतं. मग त्यानंतर सगळे घरी गेले आणि सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्हीही घरी आलो. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. कसा वाटला? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय.